नगरपालिका निवडणुकांचे धुराळे उडले आणि त्याच्यानंतर शांत झालेल्या निकालानंतरच्या वातावरणामध्ये अनेक लोक म्हणजे अनेक उमेदवार, मग ते पराभूत असतील, अपक्ष असतील, पक्षाचे असतील किंवा विजयी झालेले नगरसेवक असतील, हे हिशोब द्यायचं विसरूनच गेलेले आहेत. शेवटच्या टप्प्यातला हिशोब तुम्हाला सबमिट करण्यासाठी निकालानंतरच्या 30 दिवसांची मुदत असते आणि नेमका हा हिशोब आपल्याला सादर करताना काय काय अडचणी येतात या सगळ्यावर आपण साच चर्चा करणार आहोत. थोडक्यात हा व्हिडिओ फक्त हिशोब सबमिट करताना तुम्ही काय काय माहिती द्यायची आहे त्याच्यावर आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्यावेळेस हिशोब सादर करणार आहात त्या हिशोब सादर करताना आपल्याला पहिल्या दिवसापासून म्हणजे तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून तर निकालापर्यंत या दरम्यानचा हिशोब जो आहे तो द्यायचा आहे. म्हणजे निवडणुकीपर्यंत हिशोब देणं बंधनकारक आहेत हे तर 100% आहे, परंतु निकालाचे काही बाबी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या तरी फारसं त्यामध्ये वावगं ठरण्याचं काही कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की हिशोब सादर करताना आपण जे बँक अकाउंट खोललं होतं त्या बँक अकाउंटमधून काही ट्रान्झॅक्शन त्या काळामध्ये झालेले आपल्याला हे दाखवावं लागणार आहे. आता नेमके हे हिशोब दाखवायचे कसे, तर त्या हिशोबामध्ये तुम्ही जे फ्लेक्स लावलेले आहेत, ज्या प्रिंटिंग केलेल्या आहेत, त्यानंतर चहा पाण्याचा काही खर्च असेल, त्यानंतर तुमच्या पॅम्पलेट वगैरेचा खर्च असेल, तर हे चेकमधून पैसे दिलेले आहेत असं तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. 100% तसं दाखवल्याशिवाय तुमचा त्या अकाउंट खोलण्याचा फायदा जो आहे तो होणार नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट की आपण हा हिशोब सादर करताना रोखीचे जे व्यवहार केलेले आहेत त्याच्यामध्ये चलनची कॉपी तुम्हाला जोडावी लागणार आहे. एक शासनाने ठरवून दिलेला एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटला मी आज आपल्याला दाखवतो. तो जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या नमुना फॉर्मॅटमध्ये उमेदवाराचं नाव हे मेन्शन करायचं आहे, त्याच्यानंतर त्याचा पक्ष अपक्ष जो आहे तो मेन्शन करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचा प्रभाग किंवा त्याच्या खाली ती जी कॅटेगरी असेल, समजा प्रभाग आमचा 17 अ होता, ओबीसी महिला होता, तर ते घ्यायचंय. त्याच्यानंतर खाली त्या दिवसाचा जो संपूर्ण खर्च आहे तो मेन्शन करायचा आहे. ज्या दिवशी खर्च नसेल त्या दिवशी इथं मी लिहिल्याप्रमाणे निरंक निरंक त्याची जी तारीख आहे ती त्याच्यापुढे निरंक निरंक करून खाली संबंधित उमेदवाराची सही आणि तारीख जी आहे ती टाकायची आहे आणि जो खर्च आहे तो सादर केल्याची रिसिव्ड जी आहे ती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून आपल्याला घ्यायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस शेवटचा खर्च सादर करायचा असेल, म्हणजे शेवट तुम्ही आजपर्यंतचा खर्च समजा निकालापर्यंतचा म्हणा, निवडणुकीपर्यंतचा जो खर्च आहे तो सादर केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर एक नोटरी करून द्यायची आहे. तर तुमच्याकडे समजा ते काय सांगतील, पण जनरली 100चा स्टॅम्प जो आहे अशा कारणांसाठी आता वापरणं बंद झालेलं आहे, त्यामुळे 500चा स्टॅम्प त्यांनी सांगितलेला आहे. तर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर एक नोटरी करायची आहे उमेदवाराची, नगरसेवकाची, आणि त्याचं सबमिशन जे आहे ते सबमिशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि फायनल खर्च सादर केला अशा पद्धतीचा जी रिसिव्ड आहे ती आपल्याला घ्यायची आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांना, नगरसेवकांना 30 दिवसाच्या आत खर्च सादर करा अशा प्राथमिक नोटीस आलेल्या आहे. त्यामुळं आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो करतो आहे, कारण शेवटचा 4-5 दिवसाचा आमचाही खर्च सादर करायचा राहिला होता. तो खर्च सादर करण्याच्या आधीच ही नोटीस आल्यामुळे म्हटलं हा जो व्हिडिओ आहे हा इतरांच्याही ज्ञानात भर काढणारा व्हिडिओ जो आहे, भर देणारा, तर तो जो व्हिडिओ आहे तो आपण करू आणि आपल्यालाही एक अलर्ट देऊ की 30 दिवसाच्या आत निकाल लागल्यानंतर 30 दिवसाच्या आत हा जो सगळा खर्चाचा हिशोब आहे हा सादर करावा. तुम्हाला या संदर्भात अजूनही काही माहिती लागत असली तर आपण कमेंट करू शकता, त्याच्यावर मी आपल्याला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा नक्की सगळ्यांना शेअर करा आणि एक लक्षात घ्या, महानगरपालिका असतील, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील, या निवडणुकांच्या उमेदवारांसाठीही हा व्हिडिओ कामाला येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.